6ला बाहेर पडतो. आत्ताही तुम्ही एक मुलाखत घेणार असताना मी 6:15ला रेडी इथं होतो. मी माझ्या कामाला महत्त्व देतो. माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये, काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला आहे, त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी, एखादं चुकीचं काम आलं तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांनी दबाव कधी तुमच्यावर आणलाय का? चर्चा करताना माझ्याकडे फायनान्स आहे, प्लॅनिंग आहे, आता एक्साईज आहे, आता मायनॉरिटी आहे, आता अवकाफ आहे. हे मध्ये काही घटना घडल्यामुळे ते आलंय, पण त्याच्या आधी पण माझ्याकडे इरिगेशन होतं, RDD रुरल डेव्हलपमेंट, ग्रामविकास होतं, पाणी पुरवठा स्वच्छता होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची खाती, मी ऊर्जा होतं, ऊर्जा 10 वर्ष माझ्याकडे होतं. खूप अधिकारी रिटायर झालेत ना, लगेच कळतं ना कुणाचं काय. मी जर ते माहिती असतं तर मी कसं होऊन दिलं असतं. आज आम्ही राजकीय लोकांनी काम करत असताना आपली स्वतःची प्रतिमा चांगली राहण्याच्या करता आपले जे रिलेटिव्ह असतात, जवळचे घरातले लोक असतात, त्यांच्याकडनं पण काही चूक होऊ नये ह्याबद्दल पण काळजी घ्यायची असते. पण ती काळजी घेत असताना ते आपल्याला समजायला पाहिजे की हे असं काहीतरी होतंय. कामाच्या व्यापामध्ये जबाबदारी वाढल्यामुळं तिथं प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी मला करता आल्या नाही, ही माझी फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. राजकीय जीवनामध्ये कुठल्याही काम आपण निर्णय घेतला तर त्याला 2 बाजू असतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, बोलावी तशी, अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो. मी कुठलंही स्टेटमेंट केलं, पत्रकार मित्र अतिशय टपूनच असतात, आपण काहीतरी अजित पवारांच्याकडनं काढून घ्यावं आणि मी फटकन काहीतरी बोलून जातो की काही त्याला असं कुठंतरी लिंक लावतं, ते असं आहे म्हणून ते असं स्टेटमेंट केलं असावं. वास्तविक असं नाही. माझा स्वभाव अतिशय स्पष्ट. मी तिथं एक गाव 2 तुकडे करण्याचा माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो, परंतु असं नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याच्यातनं लगेचच ताबडतोब वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी स्टेटमेंट केली. त्याबद्दल मला पण खूप जणांनी विचारलं ह्याच्याबद्दल काय. मी म्हणलं मला काही बोलायचं नाही, मला माझं काम करायचं आहे. आत्ता लोकल बॉडीजच्या इलेक्शन आहे, तिथं मी प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. आपण ऐकलं